संतोष व मीना लग्न करून मुंबईला आले होते. मुंबईमध्ये नव्याने त्यांचा संसार सुखात सुरू होता. आता घर म्हटलं की पाहुणे येणारच. कधी संतोषचे तर कधी मीनाचे पाहुणे येणे जाणे सुरूच होते. एकदा मीनाचे काका काकू तिला भेटायला व मुंबई बघायला मुंबईला आले. काका काकू आले आहे हे संतोषला माहीत होतं. आज तो हे सांगून गेला होता की आज ऑफिसमधनं लवकर घरी येईल. पण रात्रीचे 9 वाजून गेले तरीसुद्धा तो घरी आला नव्हता. मीनाला थोडा संकोच वाटला, कारण की घरी पाहुणे आलेले. आज सुट्टीचा दिवस. त्यामुळे ते लोकसुद्धा विचार करत होते की जेवण जावई बापूंसोबतच करू. पण संतोषला मात्र खूपच उशीर होत होता. शेवटी संकोचपणे मीना म्हटली, काका काकू तुम्ही लोक जेवून घ्या. असे वाटतंय की त्यांना यायला उशीर होईल. पण त्यावर काका म्हटले, नाही बाळा, इतक्या दिवसातनं त्यांना भेटतोय तर आज जावई बापूंसोबतच जेवू. मीना परेशान झाली. तिने पुन्हा एकदा संतोषला फोन केला. तेव्हा तो चिडचिड करत रागातच म्हणाला, अरे यार, तुझे नातेवाईक आले आहेत. काही अडचण आली आहे का? तू मला या परेशान का करत आहेस? आणि इथे एक बिझनेस मीटिंग होती, त्यामुळे मी इथं जेवण केलं आहे. आता जेवणासाठी मी घरी येणार नाही. तुम्ही लोक जेवून घ्या आणि झोपून जा. मला यायला खूप उशीर होईल. संतोषचे शब्द ऐकून मीना आता स्तब्ध झाली. जेव्हापासून काका काकू घरी आले होते तेव्हापासून तो वेळेवर घरी आलाच नव्हता. असे वाटत होते की तो पाहुण्यांपासून पळत आहे. मीनाने फोन ठेवून दिला आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणत ती म्हणाली, काका काकू आपण जेवून घेऊया. कारण आज त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती, त्यामुळे त्यांनी तिथे जेवण केलं आहे. यावर काका काकू म्हणाले, ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. चला आपण जेवण करूया. मग तिघेही एकत्र जेवायला बसले. त्यानंतर मीनाने त्यांना गेस्ट रूममध्ये आरामासाठी पाठवलं आणि तीही सगळं काम आवरून तिच्या रूममध्ये आली. रूममध्ये येऊन अंथरुणावर पडते, परंतु तिला काही झोप येत नव्हती. ती विचार करत होती, संतोष एवढा विचित्र का वागत आहे? शेवटी रात्री उशिरा तो घरी आला, परंतु त्यावेळी त्याच्याबरोबर बोलण्यात काही फायदा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना किचनमध्ये जाऊन नवऱ्याचे आवडते पदार्थ बनवले. त्यात पुरी भाजी होती. आज आपण काही करून संतोषशी बोलूया, असं तिने ठरवलं. तिने टिफिन भरला होता तेव्हा ती रूममध्ये आली आणि म्हणाली, संतोष, काका आणि काकी पहिल्यांदा मुंबईला आले. प्लीज तुम्ही ऑफिसमधनं 1 दिवसाची सुट्टी घ्या ना. आपण त्यांना कुठंतरी फिरायला घेऊन जाऊ. तर संतोष रागातच म्हणाला, जेव्हा पाहावे तुझे कोणी ना कोणी नातेवाईक तोंड पाडून येतच असतात. आत्ताच मागच्या महिन्यात तुझ्या आत्या गावाहून आली. असेच तुझ्या घरचे नातेवाईक येत राहिले आणि मी सुट्ट्या घेत राहिलो तर मी बरबाद होईल. त्यांच्यामुळे माझे किती अन्नधान्य बरबाद होते. जर तुझ्या नातेवाईकांना हॉटेलमध्ये थांबावे लागले तर त्यांना किती खर्च होईल. त्यांचे पैसे वाचावे म्हणून ते लोक कुठं न जाता आपल्याकडे येऊन राहतात आणि वर तू त्यांना फिरवण्यासाठी मला सुट्टी घ्यायला सांगतेस. एवढं सर्व माझ्याकडून होणार नाही. तुझे नातेवाईक आहे, तूच एकटी त्यांना फिरव. संतोषचे शब्द मीनाच्या कानावर पडताच तिचा चेहरा उतरला. ती म्हणाली, काल शनिवार होता, सुट्टी होती, तरीसुद्धा तू ऑफिसला गेलात. काका काकूंनी काय विचार केला असेल त्याच्यावर की त्यांच्या येण्यामुळे तुला आनंद झाला नाही? संतोष रागातच म्हणाला, त्यांना जो विचार करायचा आहे तो करू दे. मला ऑफिसमध्ये जाऊ दे. माझ्या रस्त्यातून बाजूला हो. एवढे बोलून त्याने टिफिन उचलला व तो ऑफिसमध्ये जायला निघाला. माधुरीच्या डोळ्यात पाणी आले. नंतर तिने काका काकूंना पाहिले तर माहीत नाही ते काय विचार करत असतील. परत एकदा नकली हास्याचा मुखवटा चढवून नाश्ता घेऊन ती काका काकूंजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, एवढे दिवस झाले तुम्ही इथे येऊन, पण आपण कुठं फिरायला नाही गेलो. संतोषला ऑफिसमधनं सुट्टी मिळत नाही. कामाचा लोड जरा जास्त आहे. आपण असं करूया, चला मीच तुम्हाला मुंबई दाखवते. आपण कुठंतरी फिरायला जाऊ. तर तिचे काका म्हणाले, काही हरकत नाही बाळा. आम्ही इथं आलो आहो ते तुम्हा लोकांना भेटायसाठी. एवढेच आमच्यासाठी पुष्कळ आहे.
तेव्हा मीना म्हणाली, तुम्ही लोक पटकन तयार व्हा, मी तुम्हाला शहरातील काही महत्त्वाची ठिकाणं फिरवून आणते. मीनाचे हे शब्द ऐकून काकी खुश झाली. ते लोक पटकन नाश्ता उरकून तयार झाले आणि स्वतःच ती एकटी त्या लोकांना शहर दाखवण्यासाठी घेऊन गेली. परंतु तिच्या मनात एक गोष्ट येत होती, माझे नातेवाईकांपेक्षा माझ्या नवऱ्याचेच नातेवाईक माझ्या घरी जास्त वेळ येतात. तेव्हा संतोष मोठ्या आनंदाने सुट्टी घेतो आणि त्या लोकांना फिरवण्यास घेऊन जातो. त्यांच्याबरोबर खूप चांगले वागतो, त्यांना चांगला मान सन्मान देतो. पण कधी माझे नातेवाईक आले तर तो डबल काम असल्याचा बहाणा काढून जास्त वेळ घराच्या बाहेरच राहतो. ही गोष्ट आता तिला असहनीय झाली होती आणि आज तर संतोष तिच्यावर ओरडला सुद्धा होता. म्हणून तिने विचार केला, आता संतोषचे कोणी नातेवाईक आले तर त्यांना नक्कीच धडा शिकवायचा. एक दिवस ती घरामध्ये कामे आवरून अंथरुणावर पडली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर संतोषचे मामा उभे होते. सुनबाई, या शहरात कामानिमित्त आलो, तर विचार केला तुमच्या घरी राहावे. तुम्हा लोकांना काही प्रॉब्लेम तर नाही ना? हे ऐकताच मीनाने त्यांच्या पाया पडल्या, नमस्कार केला व म्हणाली, काही हरकत नाही मामा, तुम्ही आत या, मी गेस्ट रूममध्ये थोडी साफसफाई करते. असं म्हणत ती गेस्ट रूममध्ये गेली व मामांना सोफ्यावर बसवले. त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आली. स्वतः मात्र गेस्ट रूमची साफसफाई करण्यात व्यस्त झाली. ते काम पूर्ण झाल्यावर तिने संतोषच्या मामांना विचारले, काका तुमच्यासाठी जेवायला काय बनवू? सुनबाई, काहीही चालेल. मीनाचा स्वयंपाक सकाळी संतोषचा डबा होत असतानाच होऊन जायचा. त्याच्यासाठी केलं की ती 2 पोळ्या स्वतःसाठी करून घेत होती. त्यामुळे जास्तचा स्वयंपाक नव्हता. पण आता मामा आलेत तर त्यांच्यासाठी काही करायला हवं. म्हणून तिने जेवण बनवायला सुरुवात केली. जेवणामध्ये वरण, भात, आमटी, पालकची भाजी, पुदिन्याची चटणी, पापड असं सगळं बेत करून ठेवला होता. तोपर्यंत मामा आंघोळ करून फ्रेश होऊन आले. मग त्यांना विचारून त्यांच्या रूममध्ये त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेली. एवढे पदार्थ, त्यांच्यासोबत लोणचं, पापड, चटणी हे पाहून मामा खुश झाले. तोपर्यंत मीना आपल्या नवऱ्याला चांगली अद्दल घडवायची हा विचार करत होती. ती गेस्ट रूममधून बाहेर आली आणि आपल्या रूममध्ये गेली. तिने स्वतःच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि आपल्या नवऱ्याला फोन लावला आणि म्हणाली, अहो ऐका, मामा आले आहेत, त्यामुळे तुम्ही ऑफिसमधनं आज हाफ डे घेऊन घरी या. घरी येताना गुलाबजामुन घेऊन या. मीनाचे हे वाक्य ऐकताच संदीपला राग आला. एवढा खर्च करायचा होता तर मग एखाद्या राजघराण्यात लग्न करायचे होते ना. त्यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ. तेव्हा मीना म्हणाली, खूप विचार करून समजून बोला. खरंच मी मामांना जाण्यासाठी सांगू का? तेव्हा संतोषला राग आला व तो म्हणाला, हो, नाहीतर काय, माझ्याकडे अशा भुक्कड लोकांसाठी पैसे नाही आणि जेव्हा पाहावे तेव्हा तोंड पाडून इकडं काही निघून येतात. त्यांच्या खर्चाचा भार मला उचलावा लागतो. आता मीना स्मित हास्य करत म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जसे बोलत आहात तसे मी करते. परंतु एकदा मामांजवळ फोन देते, तेवढं बोलून तरी घ्या. कमीत कमी जाण्याच्या आधी ते तुमच्याशी फोनवर बोलून तरी जातील. त्याने तर तुमचे नुकसान होणार नाही ना. तरीसुद्धा संतोष रागातच म्हणाला, ठीक आहे यार, दे फोन त्यांना, मी बोलतो त्यांच्याबरोबर. जसा मीनाने फोन मामांकडे दिला, मामांचा आवाज ऐकताच संतोष गडबडला. कारण फोनवर तिचे मामा नसून त्याचे मामा होते. आता तर तो खूपच घाबरला होता. त्याने आपल्या मामाला फोनवरून नमस्कार केला आणि म्हणाला, मामा तुम्ही आरामात, तुम्हाला जेवढे दिवस राहायचे असेल तेवढे दिवस राहा. मी ऑफिसमधनं हाफ डे घेऊन घरी येतो. त्यावर मामा म्हणाले, अरे नको बाळा, मी तर सुनबाईला मनाई केली होती की संतोषला त्याचे काम करू दे. संध्याकाळी झाली की भेटूच आम्ही. तर सुनबाई म्हणत होती, मी संतोषला बोलावून घेते. संतोष, खरंच तुझी बायको खूप चांगली आहे. मी न सांगता तुझ्या दारात उभा होतो. परंतु तिच्या माथ्यावर अजिबात नाराजी नव्हती. अजूनपर्यंत ती गेस्ट रूममधली साफसफाई करत होती. मग तिने माझ्यासाठी छान जेवणाचा बेत केला. खरंच खूप नशीबवान आहेस. म्हणून तर तुला एवढी चांगली बायको मिळाली. मामा मीनाची खूपच प्रशंसा करत होते. परंतु इकडे
संतोष मात्र शरमेने पाणी पाणी होत होता. थोडा वेळ झाल्यानंतर मामांनी पुन्हा फोन मीनाकडे दिला. तेव्हा मीना पटकन आपल्या रूममध्ये आली आणि आपल्या नवऱ्याला कडक उत्तर देत म्हणाली, काय पतिदेव, काय म्हणत होतात तुम्ही? मामांना घरातून बाहेर काढ का? तेव्हा शर्मेने लाजून संतोष म्हणाला, अरे यार नाही, तू मामांना जाण्यासाठी सांगू नकोस. ते मी तर समजत होतो की एवढे बोलून संतोष शांत झाला, कारण की त्याच्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. तेव्हा मीना मस्करीने म्हणाली, हा मग तुम्ही काय विचार केला होता की माझे मामा आले आहेत म्हणूनच तुम्ही त्यांना घराबाहेर काढण्याची भाषा करत होतात. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी तुमचे पैसे खर्च होणार होते. पण जेव्हा तुम्हाला समजले की नातेवाईक माझे नाही तर तुमचे आले आहेत, तर लगेच तुम्हाला स्वर बदलला. जर तुमच्या नातेवाईकांची काळजी मी घेते, त्यांचा योग्य पाहुणचार मी करते, त्यांना मान सन्मान देते, तर मग माझे कोणी नातेवाईक आले तर त्यांचीसुद्धा जबाबदारी उचलणे हे तुमचे कर्तव्य नाही का? नवरा बायकोचे नाते हे बरोबरीचे आहे ना? जर मी ते नाते निभावते, आपल्या पाहुण्यांना योग्य मान सन्मान देते, तर तुमचेसुद्धा हे कर्तव्य आहे. यापुढे जर तुम्ही माझ्या कोणत्याही नातेवाईकाला उलटसुलट बोलताल तर मी सुद्धा तुमचे नातेवाईक आल्यावर त्यांचा पाहुणचार करणार नाही. माझे तर म्हणणे असे आहे की येणारा पाहुणा हा नेहमीच येत नाही, म्हणून मी कोणीही आले तरी त्यांची काळजी घेते, त्यांचा योग्य मान सन्मान देण्याचा प्रयत्न करते. परंतु तुम्ही जेव्हा माझे नातेवाईक आले असे ऐकता तेव्हा मात्र वागणेच बदलतात. परंतु यापुढे तुमचे असे वागणे अजिबात सहन होणार नाही. माझ्याकडचे नातेवाईक आले की लगेच तुम्ही मला टोमणे मारण्यास सुरुवात करतात. मीना नाराज होऊन सर्व बोलत होती. संतोषसुद्धा आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती, कारण काही क्षणापूर्वी त्याने जे बोलले होते ते स्वतःचे नातेवाईक आहेत असे समजल्यावर त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता आली होती. संतोष आता म्हणाला, सॉरी यार मीना, कामाच्या गडबडीत होते असे, परंतु यापुढे जर कोणी घरी पाहुणे आले तर मी त्यांचा योग्य पाहुणचार करेल, त्यांच्याविषयी तुला काही बोलणार नाही. पण प्लीज आता तू रागवू नकोस, नाहीतर मामा समजेल. जर त्यांना आपल्याविषयी असे समजले तर काय विचार करतील? तेव्हा मीना म्हणाली, मी घरात येणाऱ्या पाहुण्यांना देवाचे रूप मानते, म्हणून मी त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही. तुम्ही फक्त लवकर घरी या आणि येताना गुलाबजामुन नक्की घेऊन या. मामांना खूपच चांगले वाटेल. एवढे बोलून मीनाने फोन ठेवून दिला. आता मात्र संतोषने मनाशी पक्के ठरवले की यापुढे आपल्या घरात कोणीही पाहुणा आला तरी त्याचा योग्य मान सन्मान करायचा. आज सुद्धा अशा प्रकारचे वागणे आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. तुमच्या घरात सुद्धा आलेल्या पाहुण्यांना अशाच प्रकारे वेगळी वागणूक मिळते का? अशी वागणूक न मिळता याविषयी सगळ्यांना चांगली व समान वागणूक मिळाली पाहिजे, असे नाही का वाटत? तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.